पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातल्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। माझा बूथ सर्वात मजबूत या संवादांतर्गत नमो ॲपवरून मोदी संवाद साधणार। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। महायुतीचे नेते मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी चंद्राबाबू नायडू वरळीमधल्या प्रचार रॅलीत सहभागी होणार। इचलकरंजीत भर पावसामध्ये शरद पवारांची सभा। भिजत सभा झाली की निवडणुकीचा निकाल चांगला लागतो, पवारांचं वक्तव्य। शरद पवारांची पावसातली सभा ही परिवर्तनाची। या सभेनंतर पुन्हा मोवियाचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेख। शरद पवारांच्या पावसातल्या सभेवर निलेश लंके यांची प्रतिक्रिया। पावसात सभा घेत असल्यानं शिराळ्यातून सत्यजित देशमुख निवडून येणारच। पावसात सभा घेणं हे शुभ संकेत असल्याचं काही नेत्यांचं म्हणणं। नाव न घेता देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला। शरद पवारांच्या सभेचं नियोजन करणारी व्यक्ती उद्या कुठे पाऊस पडणार हे पाहून सभेचं नियोजन करते। शरद पवारांच्या पावसातल्या सभेवर विनोद तावडे यांचा टोला। पावसात भिजले म्हणजे ती जागा जिंकतील हा पवारांचा भ्रम, तावडे यांची टीका। लाडकी बहीण योजनेतनं 1,500 रुपये देण्याला विरोध नाही, पण 1,500 रुपयांपेक्षा लाडक्या बहिणींना सुरक्षेची अधिक गरज। कोल्हापूर इथल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या सभेमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवारांनी कधीही कोणताही पक्ष फोडला नाही, पक्ष चोरला नाही किंवा चिन्हही चोरलं नाही, हे सगळं फडणवीसांनी केलंय। जयंत पाटील यांची फडणवीसांवर टीका। सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली, मग शेतकऱ्यांना सोयाबीन 3,200 आणि कापूस दर 6,000 ते 6,500 रुपयांवर का? जयंत पाटलांचा सरकारला सवाल। भाजपमध्ये जास्त परिवारवाद आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या परिवारवादाच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मुलींना बाजूला का केलं याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं, सुळेंचं फडणवीसांना आव्हान। संभाजीनगरमध्ये काल पंतप्रधान मोदी सभेसाठी आलेले, तेव्हा त्यांच्या बाजूला सिल्लोडचा गद्दार बसलेला। नाव न घेता उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा। सिल्लोडमधील गुंडगिरी रोखण्यासाठी भाजपने साथ द्यावी, मतभेद असले तरी तुमच्याशी बोलायला तयार। सिल्लोडमधल्या सभेतनं उद्धव ठाकरे यांची भाजपला साथ। उद्धव ठाकरेंनाच तुरुंगात टाकण्याची वेळ आली आहे, मंत्री अब्दुल सत्तारांची टीका। ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून काढल्यामुळे त्यांच्या मनामध्ये राग, सत्तार यांची प्रतिक्रिया। नांदगाव मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा। आमदार पाहिजे की डाकू पाहिजे? ठाकरेंचे आमदार सुहास कांदेंवर टीका। गद्दारांच्या पापाचा घडा फोडून त्यांना तुरुंगात कांदे सोलायला पाठवणार, ठाकरे यांची टीका। मालेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे विरुद्ध ठाकरे गट अशी लढत। विधानसभा निवडणुकीत गद्दारांचा भुसा पाडणार, गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा मंत्री दादा भुसे यांना टोला। मनोज जरांगे मराठा समाजाचं नेतृत्व करतायत। बारामतीतील एका व्यक्तीने जरांगे यांच्या विरोधात काही अपशब्द वापरले, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने कधीच झाकला जाऊ शकत नाही, काळ्या दगडावरची रेख। खासदार अमोल कोल्हेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका। कोल्हे यवतमाळच्या पुसद इथे शरद मैन यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते। प्रसाद तनपुरेंनी केलेल्या शिवगाळीचा निषेध करत विखे पाटलांची तनपुरेंवर टीका। महाविकास आघाडीचा आत्मा दहशतीचा, त्यांच्या बुरख्यामागील वास्तव जनतेसमोर येते, विखेंचं वक्तव्य। विखे पाटलांच्या आरोपावर हसू की रडू ते कळेना, विखे पाटील माझ्यापेक्षा मोठे, त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही। प्राजक्त तनपुरेंचं विखे पाटलांच्या टीकेला उत्तर। वडील प्रसाद तनपुरेंनी धमकी दिली नसल्याचंही केलं स्पष्ट। हिंगोलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बॅगांची तपासणी। संत नामदेव कवायत मैदानावर हेलिकॉप्टरमधल्या बॅगा भरारी पथकाने तपासल्या। सासवड इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगा हेलिपॅडवर तपासण्यात आल्या। मुख्यमंत्री शिंदे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी सासवडमध्ये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगांची कराडमध्ये तपासणी। कराड विमानतळावर निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली तपासणी। कराड दक्षिण मतदारसंघातले उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी फडणवीस कराडमध्ये। नाशिकमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरची तपासणी। भरारी पथकाकडून छत्रपती संभाजी स्टेडियमवर तपासणी। परभणी शहरातील पोलीस ग्राउंड येथील हेलिपॅड शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बॅगची हेलिपॅडवर तपासणी। श्रीकांत शिंदे उमेदवार आनंद भरोसे यांच्यासाठी सभा घेण्याकरता परभणी। बीडच्या आष्टी मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळेंच्या बॅगची तपासणी। महबूब शेख यांच्या प्रचारासाठी आलेल्या सुळेंच्या बॅगांची भरारी पथकाकडून तपासणी। नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। राड्यामध्ये एक जण जखमी, एकाला अटक। पंकजा मुंडेंसोबत भाजप पदाधिकाऱ्यांची चर्चा। स्लिप वाटपातून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज।
ठाण्यामध्ये भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डांवर गुरुद्वारातील सेवक चिडले. कीर्तन सुरू असताना फोटो काढण्यास उभे राहिल्यानं नड्डांना बाहेर जाण्याची विनंती. 3 हात नाक्याजवळची गुरुद्वारामधली घटना. जालना मतदारसंघात वोट जिहादवरून भाजप आणि काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवारांमध्ये राजकारण तापलं. मुस्लिम समाज मुस्लिम उमेदवाराच्या पाठीशी असणं म्हणजे वोट जिहाद नाही. काँग्रेस बंडखोर अब्दुल हाफिज यांची प्रतिक्रिया. भाजप नेते आशिष शेलारांची वोट जिहादवर एक्स पोस्ट. पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानींचे व्हिडिओ केले शेअर. 2 दिवसांपूर्वी नोमानींनी महाविकास आघाडीला दर्शवला होता पाठिंबा. भविष्यात आयसीसचे अतिरेकी काँग्रेसचे कार्यकर्ते झाले तर आश्चर्य वाटणार नाही. हुसेन दलवाईंनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना आमदार मनीषा कायंदेंचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंचा काँग्रेससोबत जाणं जनतेला पटलेलं नाही. भाजप नेते विनोद तावडे यांचं वक्तव्य. कलम 370 परत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला पाठिंबा आहे का असाही केला सवाल. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार. विनोद तावडे यांना विश्वास. वंचित एमआयएम आणि बंडखोरीमुळे मतांचं विभाजन होईल असंही वक्तव्य. नवीन चेहऱ्यासोबत प्रयोग करणार असतील तर करावेत. विनोद तावडे यांच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भातल्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. तर मी मुख्यमंत्रीपदाच्या किंवा राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतही नाही. फडणवीसांकडून स्पष्ट. सरकार स्थापनेच्या बैठकीत अदानी नव्हते हे फडणवीसांनी सांगितलं असेल तर तेच सत्य. बावनकुळेंचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. फडणवीसांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीत आम्हाला अति आत्मविश्वास नडला. एका इंग्रजी दैनिकात दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांची कबुली. सरकार स्थापनेबाबत शरद पवारांसोबत झालेली बैठक अदानींच्या घरी झाली नाही. तसंच बैठकीला अदानी उपस्थितही नव्हते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं स्पष्टीकरण. सत्ता स्थापनेबाबत भाजपशी ज्या चर्चा झाल्या त्या अदानींच्या दिल्लीतल्या घरी झाल्या. मात्र कोणत्याही बैठकीला अदानी उपस्थित नव्हते. एका इंग्रजी न्यूज पोर्टलच्या मुलाखतीत शरद पवारांचं स्पष्टीकरण. लोकसभेला विरोधकांच्या संविधानासंदर्भातील नरेटिव्हचा सामना करण्यात आम्ही अपयशी. भारत जोडोच्या माध्यमातून अतिडाव्या संघटनांनी स्थानिक पातळीवर अराजक नरेटिव्ह पसरवला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. भारत जोडोच्या नावाखाली भारत तोडो सुरू आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. भारत जोडोत अराजकवादी संघटना एकवटल्या. फडणवीसांचा आरोप. महायुतीमध्ये आधीच 3 पक्ष आहेत. 4थ्या पक्षाला जागा नाही. त्यामुळे राज ठाकरेंचा समावेश करता येत नाही. देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. तर राज ठाकरे विचाराने आमच्या सोबत असल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य. मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिला असून विधानसभेलाही महायुतीच्या बाजूने उभा राहील. फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मवियाकडून खलनायक ठरवण्याचा प्रयत्न. फडणवीसांचा आरोप. मराठी मालिकांमधून महायुतीचा छुपा प्रचार. काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा आरोप. सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करत सचिन सावंत यांच्याकडून राग व्यक्त. काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. निवडणूक प्रचारादरम्यान खोटी विधानं केल्याचा आरोप. बटेंगे तो कटेंगे या देशाचा इतिहास राहिलाय. फडणवीसांकडून घोषणेचं समर्थन. बटेंगे तो कटेंगे असं कोणी म्हटलं तर गैर काय. फडणवीसांचा सवाल. बटेंगे तो कटेंगेला विरोध करणाऱ्यांना लोकभावना कळली नसावी. फडणवीसांचं वक्तव्य. पंकजा मुंडे अजित पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. बटेंगे कटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही. फडणवीस काय म्हणतात मला माहिती नाही. पण मला बटेंगे तो कटेंगे अमान्यच. अजित पवारांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.